आपण रोजच सूर्य बघतो, पण कधी विचार केलाय का की आपल्या संपूर्ण जगाला चालवणारी सर्वात महत्वाची ऊर्जा ही सूर्यापासूनच येते? अनेकदा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. तर आजच्या या विशेष भागात आपण याच अदृश्य इंजिनची म्हणजे सूर्याची खरी ताकद समजून घेणार आहोत. आजच्या आपल्या प्रवासात आपण सूर्य नक्की काय आहे इथपासून सुरुवात करून आपल्या रोजच्या आयुष्यावर त्याचा किती मोठा आणि खोलवर परिणाम होतो हे सगळं पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. चला तर मग आपल्या पहिल्या विभागात जाऊया, आपला जवळचा तारा. यामध्ये आपण हे बघूया की पूर्वीच्या काळापासून ते आजच्या विज्ञानाच्या युगापर्यंत सूर्याबद्दलची आपली समज कशी बदलत गेली आहे. जुन्या काळात अनेक संस्कृती सूर्याला एक देव मानायच्या, जसं की 7 घोड्यांच्या रथातून प्रवास करणारे सूर्यदेव. पण विज्ञान आपल्याला काहीतरी वेगळंच सांगतं. विज्ञान म्हणतं की सूर्य ही कोणतीही देवता नसून तो वायूचा एक प्रचंड तप्त गोळा आहे, ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो. आणि हा काही साधासुद्धा गोळा नाहीये. सूर्याचा व्यास तब्बल 1.4 दशलक्ष किलोमीटर आहे. त्याची भव्यता इतकी आहे की विचार करा, त्याच्या आत आपल्यासारखा 10 लाखांपेक्षा जास्त पृथ्वी आरामात मावतील. किती अविश्वसनीय आहे हे, नाही का? आता पुढच्या भागाकडे वळूया. हे सौर इंजिन आतून कसं काम करतं ते पाहूया. आपला हा तारा नेमकी ऊर्जा तयार करतो तरी कशी? तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सूर्याची ही जी प्रचंड आणि अब्जावधी वर्षांपासून न संपणारी ऊर्जा आहे, ती येते तरी कुठून? तो इतका कसा काय जळत राहतो? याचं उत्तर आहे न्यूक्लिअर फ्युजन, म्हणजेच अणु ऊर्जा संलयन. ही एक अशी प्रक्रिया आहे जिथे सूर्याच्या केंद्रामधल्या प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे हायड्रोजनचे अणू एकमेकांमध्ये विलीन होतात. यातून हेलियम तयार होतो आणि याच प्रक्रियेत अफाट ऊर्जा बाहेर पडते. ही प्रक्रिया अगदी सोप्या 4 टप्प्यांमध्ये आपण समजू शकतो. पहिलं म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे हायड्रोजनचे अणू एकत्र येतात. दुसरं, ते एकमेकांमध्ये मिसळतात. तिसरं, यातून हिलियम नावाचा एक नवीन आणि जड घटक तयार होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं, या प्रक्रियेत थोड्याशा वस्तुमानाचं रूपांतर प्रकाश आणि उष्णतेच्या प्रचंड ऊर्जेत होतं. हीच ती ऊर्जा जी आपल्यापर्यंत पोहोचते. आणि ही ऊर्जा आपल्यापर्यंत किती वेगाने येते माहितीये? तब्बल 15 कोटी किलोमीटरचं अंतर कापून सूर्याची ऊर्जा पृथ्वीवर यायला फक्त 8 मिनिटं आणि 20 सेकंद लागतात. यावरून प्रकाशाचा वेग किती प्रचंड आहे याचा आपल्याला अंदाज येतो. चला आता तिसऱ्या विभागाकडे वळूया, महाकाय प्रमाणातील ऊर्जा. आता आपण काही असे आकडे पाहणार आहोत जे ऐकून सूर्याच्या शक्तीचा खरा अंदाज येईल. आता नीट ऐका. प्रत्येक सेकंदाला, होय, प्रत्येक एका सेकंदाला पृथ्वीला सूर्याकडून 1.77 गुणिले 10^17 इतकी जूल ऊर्जा मिळते. ही ऊर्जा इतकी जास्त आहे की त्याने संपूर्ण जगाची विजेची गरज अनेक वर्षांसाठी भागवली जाऊ शकते. आता जरा 1 मिनिटाचा विचार करा. प्रत्येक मिनिटाला सूर्याकडून मिळणारी ऊर्जा ही मानवाने हजारो वर्षांमध्ये निर्माण केलेल्या एकूण विजेपेक्षाही जास्त आहे. हे आकडे खरंच थक्क करणारे आहेत. आणि एका दिवसात सूर्याकडून पृथ्वीला मिळणारी ऊर्जा इतकी आहे की ती संपूर्ण मानव संस्कृतीला लाखो वर्ष पुरेल. आपल्या ग्रहावर येणारा प्रत्येक पाऊस, वादळ, वारा या सगळ्याला याच ऊर्जेतून शक्ती मिळते. आणि वर्षाला मिळणारी ऊर्जा ही तर पृथ्वीवरच्या सगळ्या कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये असलेल्या एकूण ऊर्जेपेक्षाही कितीतरी पटीने जास्त आहे. म्हणजे सूर्य हा ऊर्जेचा एक न संपणारा महासागर आहे. बरं, तर या प्रचंड ऊर्जेचा आपल्या ग्रहावर नेमका काय परिणाम होतो हेच पाहूया आपल्या चौथ्या विभागात, प्रत्येक गोष्टीमागील शक्ती. खरं सांगायचं तर सूर्य अक्षरशः सगळं काही चालवतो. वनस्पती ज्या प्रक्रियेने अन्न तयार करतात म्हणजे प्रकाश संश्लेषण, ती सूर्यामुळेच होते आणि तोच आपल्या अन्नसाखळीचा पाया आहे. हवामान आणि पावसाचं चक्र तर पूर्णपणे सौर ऊर्जेवरच अवलंबून आहे. पृथ्वीचं तापमान स्थिर ठेवण्यापासून ते आपण वापरत असलेल्या जीवाश्म इंधनाचा अप्रत्यक्ष स्रोत होण्यापर्यंत सगळीकडे सूर्यच आहे. म्हणजे बघा, आपण जे ऊर्जास्रोत वापरतो ते बहुतेक सूर्याचीच वेगवेगळी रूपं आहेत. जीवाश्म इंधन म्हणजे काय, तर लाखो वर्षांपूर्वी वनस्पतींनी साठवून ठेवलेली सौर ऊर्जा. पवन ऊर्जा आणि जलविद्युत ऊर्जासुद्धा अप्रत्यक्षपणे सूर्यामुळेच तयार होते. याचा सरळ अर्थ असा की आपण एका सौरचालित ग्रहावरच राहतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे,
जिथे आपण या सगळ्या माहितीचा सार काढूया. अंतिम निष्कर्ष. या संपूर्ण माहितीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकच आहे. पृथ्वी ही काही स्वयंपूर्ण किंवा बंदिस्त प्रणाली नाहीये. आपल्या ग्रहावरच्या प्रत्येक कामासाठी, प्रत्येक क्षणासाठी आपण पूर्णपणे सूर्यावर अवलंबून आहोत. आणि हेच आपल्याला अंतिम विचाराकडे घेऊन येतं. सूर्य हा पृथ्वीवरच्या जीवनाचं अदृश्य इंजिन आहे. त्याच्याशिवाय आपली पृथ्वी म्हणजे अवकाशात तरंगणारा एक थंड आणि अंधारलेला ग्रहच बनून राहिली असती. हा विचारच आपल्याला आपल्या ताऱ्याचं खरं महत्त्व पटवून देतो.